गोष्ट ही नायक आहे आणि ही त्यांनी फार छान पद्धतीनं मांडलेली आहे. कोकणाच्या भूमीत काम करताना नेहमीच मनापासून आनंद होतो. माझं सासरपण आहे म्हणूनही एक दडपण असतं, पण मी ते दडपण पार करून मी ही भूमिका केली. आता माझ्या वयोमाना परत मला म्हातारीचाच मिळणार आणि मी म्हातारीच बरी करते, म्हणजे असं लोकांना वाटतं. तशी मी मनाने तरुण आहे. तर याच्यामध्ये म्हातारीचा रोल आहे. आमचं घर आहे, आमच्या घरामध्ये एक दुकान आहे आमचं, आणि मी काय काम करते तर दुकानाच्या बाहेर बसून एक तंगडं वर एक तंगडं खाली येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी पंचायती करणारी म्हातारी, अशी मी म्हातारी उंगल्या करणारी. नेमकी मंजुळा कोण आहे हे तुम्ही प्रेक्षकांना सांगाल का? मंजुळा आय थिंक विविधच्या मनातली ड्रीम गर्ल आहे. एवढं तुडुंब भरलेल्या गर्दीमध्ये त्या गर्दीतलं एक ठिपका, ते स्वतःचं अस्तित्व असावं, ते ठिपकाचं अस्तित्व दाखवण्यासाठी मी प्रयत्न केला. कारण इतके ठिपके आहेत की त्याच्यामध्ये आपला ठिपका दिसणार नाही, तो दिसण्यासाठी फक्त ठळक करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न मी केला, त्याला साथ दिली तू सगळ्यांनी. ती दिली नसती तर मला वाटतं हा ठिपका दिसला नसता. आवर्जून सांगतो, या चित्रपटात दोनच दिग्गज आहेत, एक मकरंद नानासपुरे आणि एक उषा नाडकर्णी. अहो तू दिग्गज नाही आहेस? तो 5 जूनला येतो आहे, सगळ्या थिएटरमध्ये लागतो आहे. तर हा आमचा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी मुद्दाम 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 येऊन बघायचा आहे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई तक आणि आज आपण आहोत तुंबाडची मंजुळा या सिनेमाच्या सगळ्या टीमसोबत. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. तुंबाडची मंजुळा येत्या 5 जूनला रिलीज होती आहे आणि त्याची सगळी टीम म्हणजे 48 कलाकारांची टीम आहे. खरं तर त्यातले प्रातिनिधिक स्वरूपात हे सगळे लोक इथं आलेले आहेत आणि आपण आता यांच्याशी गप्पा मारणार आहोत. जितेंद्र जोशी सर, नमस्कार. बोला सर. एक तर हा लेखक आहे चित्रपटाचा, तुझ्यावर ही पण जबाबदारी टाकली मुंबई तकने. खरं तर मी ॲक्टर म्हणून ऑडिशन दिलं होतं, पण मला आधी लिहायला लावलं, नंतर म्हटलं तुला रोल देतो. असं ते म्हणजे अधिकचे ॲडिशनल संवाद. हां, पण मुलाखत करत्याची एक गोष्ट असते, त्यांनी प्रश्न विचारायचा असतो. तू आत्ता जनरल मुलाखत घेतात त्यांच्यासारखं करू नको. तुम्हाला काय वाटतं सिनेमाविषयी? आज हे तर कसं वाटतंय? बरं वाटते. नेमके प्रश्न विचारा बरं का मुलाखतकार. जितेंद्र जोशी, तुम्हाला मला विचारायचं आहे की तुंबाडची मंजुळा ही स्क्रिप्ट वाचल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिले काय भावना आली मनात? खूप आनंद वाटला. बऱ्याच दिवसानंतर असं एक संध कथा, पटकथा आणि इतके चुरचुरीत चमचमीत संवाद असलेली संहिता जेव्हा वाचली तेव्हा मला असं वाटलं, पहिला प्रश्न हा पडला की हे करणार कोण आहेत, बाकीचे सगळे कलाकार कोण कोण असणार आहेत. आणि मग त्या आनंदा पोटी मी दिग्दर्शकाला प्रश्न विचारला की आणखी कोण कोण. मग त्यांना जेव्हा नावं सांगितली तेव्हा मग म्हणजे दिवाळीत आपण म्हणतो ना कुठले कुठले फटाके घेतले आणि ते फटाक्यांची नावं सांगितलं, हे कसे कसे फुटणार आहेत, हे जे आपल्या मनासमोर चित्र तयार होतं तसं मनासमोर चित्र तयार झालं. आणि खूपच आनंद झाला की आपण ही सगळी जी पेड सहल आहे, आपल्याला पैसे मिळणार त्या सहलीचे आणि आपल्याला हे साजरं करता येणार आहे सगळं, सागर संगीत, त्यात पुन्हा कोकण. आणि तर आनंद झाला. येस, दिवाळीचा विषय निघालाच की वेगवेगळे फटाके आहेत, पण याच दिवाळीत एक आकाश दिवा पण आहे. आपण सई तामणकरकडे जाऊयात. तर तुम्हाला हा सिनेमा करून आणि नेमकी मंजुळा कोण आहे हे तुम्ही प्रेक्षकांना सांगाल का? मंजुळा आय थिंक विविधच्या मनातली ड्रीम गर्ल आहे. कधी कधी असं होतं की तुम्ही एखादी स्क्रिप्ट संहिता ऐकता आणि तुम्हाला असं होतं की मला ह्याचा भाग बनायचा आहे, कशाही प्रकारे, ज्या प्रकारे बनता येईल. तर मलाही असंच झालं. ह्या स्क्रिप्टचं जेव्हा वाचन झालं तेव्हा मला हे झालं की मला ह्याचा भाग बनायचा आहे आणि माझ्यासाठी एक भाग ऑलरेडी लिहून ठेवला होता. त्यामुळे अत्यानंद झाला आणि माझा अनुभव फारच रंजक होता या चित्रीकरणाचा. तुंबाडची मंजुळा, विविध कोरगावकर आमच्या सिनेमाचा दिग्दर्शक, याची ड्रीम गर्ल असं आत्ता सई म्हणाली. तर
हा सिनेमा चित्रित व्हायच्या आधी पण अख्खा सिनेमा ज्याला दिसला होता तो म्हणजे विविध कोरगावकर. विविध, तू सिनेमाबद्दल काय सांगशील? ह्या सिनेमाचा ॲक्च्युली ह्या सिनेमामध्ये 48 कॅरेक्टर्स आहेत आणि 48 जणांनी काम केलं आहे. त्यामुळे माझ्या गाठीशी 48 जणांचा अनुभव आलेला आहे. म्हणजे त्यांनी जो अनुभव तो अनुभव त्यांनी मला एक करून दिला आणि आज तो सिनेमा बनला. हा अनुभव घेण्यासाठी 5 जूनला तुंबाडची मंजुळा बघायला या. हे मी आत्ता तरी एवढंच सांगेन. छान. प्रत्येक सिनेमात वेगळी भूमिका करणारे आणि आपल्याला सतत सिद्ध करत राहणारा एक उत्तम नट, जो कवितेचे कार्यक्रम करतो, शायरीचे कार्यक्रम करतो, विविध भूमिका करतो, असा ओम भूतकर हा आपल्यात आज इथं आहे. तर ओम भूतकर, तुमच्या भूमिकेविषयी आणि या सिनेमाच्या पूर्ण प्रोसेसविषयी तुम्ही काय सांगा? मला विविधचा फोन आला होता आणि त्यांनी ऐकवली मला गोष्ट. गणेशजींचा आणि विविधचा फोन आला होता. तर गोष्टच मला मुळात फार इंटरेस्टिंग वाटली आणि अशा गोष्टींसाठी आपण थांबलेलो असतो की ज्याच्यात फार इंटरेस्टिंग क्लायमॅक्स असेल, ती खरोखर सिनेमाची गोष्ट वाटेल. आणि सिनेमा पाहायला म्हणून आपण जेव्हा जातो तेव्हा ज्या अपेक्षा असतात आपल्याला की एक संपूर्ण सिनेमाचा अनुभव यावा, असं काहीसा हा चित्रपट करू शकेल असं मला ते स्क्रिप्ट वाचून वाटलं. आणि फार इंटरेस्टिंग रोल पण त्याने मला ऑफर केला. त्याच्यामुळे काही असं नाही म्हणायला काही कारण नव्हतं. आणि मग जितूला जसा प्रश्न पडला तसा मला सगळ्यांनाच पडत होतो की बाकी कोण कोण आहेत अजून. तर बाकी खूप छान छान नावं घेतली त्यांनी. मग मला असं वाटलं की आपण करायला पाहिजे आणि योग्य माझा निर्णय होता असं मला आता ट्रेलर वगैरे पाहून वाटतंय. बघूयात आता. या सिनेमात 48 पात्र आहेत. हे महत्त्वाची भूमिका साकारणारे सगळ्यांच्याच भूमिका महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक कॅरेक्टर म्हणजे तुमच्या गावातलं कुठलं तरी कॅरेक्टर तुम्हाला या सिनेमात दिसेल, जवळची माणसं दिसतील, तुमच्याजवळ आसपास फिरणारी माणसं या सिनेमात आहेत. म्हणजे सिनेमा बरा पण झाला आणि खरा पण झाला आहे. तर या सिनेमात 48 पात्रे आणि कोकणाच्या भूमीत चित्रित होत असताना कोकणातले स्थानिक कलावंत जे दशावतारात काम करणारे असतील, राज्यनाट्य स्पर्धे किंवा नाटकात काम करणारी किंवा नमनामध्ये काम करणारी कलावंत, त्यांनीसुद्धा यात खूप उत्तम भूमिका केल्यात. आणि याच कोकणातली भूमिकांना या सिनेमात नटीच्या रूपाने इथं दिसणार आहे. तर ती प्रियल नाईक, तू काय सांगशील? मला तर खूप भारी वाटतं आहे का उत्कृष्ट कलाकृतीचा भाग बनायची मला संधी मिळते आणि तुम्हा सगळ्यांसोबत उभं राहायची संधी मिळते. ही काय छोटी गोष्ट आहे का, मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि भारी वाटतं आहे खूप. म्हणजे काय सांगू मी आता. खूप धमाल केली आहे, मज्जा केली आणि ती धमाल अजून ऑनस्क्रीन खुलून दिसते. सो खूप एक्सायटेड आहे मी खरं तर. लहानपणी ना आम्ही माचीसचे छापे खेळायचो. 4-5 छापे असायचे, पण ते छापे समोरच्याकडून जिंकत खूप छापे करायचो. तसे 4-5 छापे दिग्दर्शकानं आणि लेखकानं एका नटाला दिले होते, पण त्याने त्याचे एवढे छापे केले. म्हणजे लहानपणी गोट्या खेळायचो, 4च गोट्याचा असायच्या आणि त्या जिंकत मग चालताना खिशात खळखळ वाजायचे, एवढ्या जमा करायचो. तसं काहीसं करणारा आमचा एक नट म्हणजे अंशुमन विचारे. अंशुदानी या सिनेमात जी काही बॅटिंग केली आहे, म्हणजे अंशुदाकडे तर मी जाणारच आहे, पण अंशुदाबद्दल मला जितूदाला विचारायचं आहे. काय बोलू मी. माझा अत्यंत जुना मित्र आणि खरं तर या चित्रपटात मगाशी एकानं विचारला प्रश्न की हा राजा माणूस आहे, म्हणजे जितेंद्र जोशी हा त्या सिनेमातला गावातला राजा माणूस आणि त्याचा पंटर म्हणून अंशुमन काम करतो. पण मी असं म्हणेन की मी याचा पंटर आहे आणि मी याचा पंटर होतो. आम्ही आधी म्हणजे मी त्याचा पंटर होतो म्हणून मला थोडी तरी अक्कल आली नाटक करत असताना. आणि आम्ही उधळलेले जे वारू होतो त्याचा एक कुंपण हा अंशुमन अत्यंत उत्तम मनाचा. आणि त्याचं काम बघत असताना कित्येक वेळेला मी आणि ओम भूतकर आम्ही दोघंही हसून पुरेवाट होत होतो की असं नको रे करूस अंशुमन, आमच्यासमोर आम्हाला हसू येतं आहे. पण त्यावर त्याचं असं उत्तर, पण म्हणजे कॉमेडीच पिक्चर चालला आहे ना आपला, तर कॉमेडी तर करावी लागेल ना मला. हां, पण ती कॉमेडी इतकी तो करत होता की म्हणजे हात काय ना, अनेक माणसं जसं पुलंचं वाक्य आहे, अपयशापेक्षा यशामुळे मुरदाड होतात. अनेक माणसं जी असतात ती वयोमानापरत्वे थकतात. पण हा माणूस परवा सखी मंचाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर एक तिथल्या ताई म्हणल्या, इतके यंग ॲक्टर आहेत हे. म्हटलं काय वय असेल हो यांचं? त्या म्हणल्या 32. मी म्हटलं आता मी जीव देऊ? हा जर 32 आहे तर हा 32 वाटतो.
हां हा पन्नाशी गाठलेला आमचा मित्र बघा सांगतोय मी अरे असं याच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आणि जो खरेपणा आहे तो कमाल आहे. अंशुमन का असं केलंस चित्रपटात काम? मला विविधने सांगितलं करायला, पण मला असं वाटतं की एवढं तुडुंब भरलेल्या गर्दीमध्ये त्या गर्दीतलं एक ठिपका ते स्वतःचं अस्तित्व असावं, त्या ठिपकाचं अस्तित्व दाखवण्यासाठी मी प्रयत्न केला. कारण इतके ठिपके आहेत की त्याच्यामध्ये आपला ठिपका दिसणार नाही, तो दिसण्यासाठी फक्त ठळक करण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न मी केला, त्याला साथ दिली तू सगळ्यांनी. ती दिली नसते तर मला वाटतं हा ठिपका दिसला नसता. सो क्रेडिट तुझं आहे, आपल्या सगळ्या गावकऱ्यांचं आहे आणि खास करून विविधचं आहे, आपल्या संपूर्ण टेक्निकल टीमचं आहे. कारण मला असं वाटतं की ही कलाकृती आहे, त्या कलाकृतीमधलं क बनण्याचा आपण प्रयत्न करतोय जेव्हा कृती पूर्ण होते तेव्हा. सो हा प्रयत्नच आहे, बाकी काही नाही. आता एक मिनटं पुढचं मी बोलू का? फक्त मला एक सुचले ते पण घेतो. अंशुदा म्हणाला की तो एक ठिपका आहे, सगळेच ठिपके, पण या ठिपक्यांनी इतकी सुंदर रांगोळी झाली आहे. या ठिपक्यांची इतकी सुंदर रांगोळी आणि इतके छान सगळ्यांनी रंग भरलेत आपले की ते रंग बघताना प्रेक्षकांना सुद्धा खूप अतीव आनंद होणार आहे. आता बोल. हां तर ही जी रांगोळी आहे या रांगोळीतनं म्हणजे आपण आता इतकी वर्ष काम करतो, पण ज्यांनी आपले रंग असे उधळले महाराष्ट्रात की जो मराठवाड्याच्या एका गावातनं येऊन अख्ख्या महाराष्ट्राचा झाला, मराठी माणसांचा झाला, असे आपले आता काय ना आमच्या इंटरव्ह्यूमध्ये आम्हाला बसलो ना की विचारतात आपण दिग्गज मंडळी, तर आम्ही आवर्जून सांगतो या चित्रपटात 2च दिग्गज आहेत, एक मकरंद अनासपुरे आणि एक उषा नाडकर्णी. अहो तू दिग्गज नाही आहेस? बरं ठीक आहे, आपण याच्यावर नंतर वाद घालू. आता मी वळतो नाही, आता त्यांच्याकडे नको. मकरंदजी, आपण इतके सिनेमे केले, नाटकात कामं केली, इतकं नाव कमवलं, नावारूपाला आले, त्याच्यानंतर तुम्ही या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग होताना तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि चित्रपट पूर्ण झाल्यानंतर आता या चित्रपटाविषयी, या संघाविषयी आणि या दिग्दर्शकाविषयी, लिखाणाविषयी काय बोलाल? मी ट्रेलर पाहिला सिनेमाचा आणि मी विविधला म्हटलं की ही तुझी सुरुवात आहे, आता ही किती मोठी करायची आणि किती लांबवर न्यायची हा सर्वस्वी तुझ्या हातातली गोष्ट आहे. एक अप्रतिम सिनेमा त्यांनी मराठी रसिकांसाठी आणलेला आहे. यामध्ये खूप सारे कलावंत आहेत, त्यांच्या वैविध्यपूर्ण भूमिका आहेत, पण तरीसुद्धा कुणीही यातलं नायक नाही आहे. गोष्ट ही नायक आहे आणि ही त्यांनी फार छान पद्धतीनं मांडलेली आहे. कोकणाच्या भूमीत काम करताना नेहमीच मनापासून आनंद होतो. माझं सासरपण आहे म्हणूनही एक दडपण असतं, पण मी ते दडपण पार करून मी ही भूमिका केली आणि यामध्ये एक गुरुजीची भूमिका विविधने मला दिली आणि त्याच्या पद्धतीनं मी ती साकारलेली आहे. ती जर चांगली झाली, प्रेक्षकांना आवडली, तर त्याचं सर्वस्वी श्रेय विविधचं असेल. त्याने एवढे सगळे कॅरेक्टर सांभाळताना, मोड बांधताना ज्या पद्धतीने संहितेला व्यवस्थित आवर घातला होता किंवा ती जी आटोपशीर केली होती, त्यामुळेही या सिनेमाचं यश हे निश्चित मानलं जातं आमच्याकडनं तरी. आणि प्रेक्षकांना हा सिनेमा 5 जूनला आपण ज्या चातक पक्षी जसा वाट बघतो पावसाची आणि आपणही वाट बघतोय पावसाची यंदाच्या कडक उन्हाळ्यानंतर, त्यानंतर हास्यधारांची एका विनोदी हॉरर सिनेमाची एक छान धार प्रेक्षकांना सुखावून जाईल याची खात्री वाटते. आणि म्हणून हा सिनेमा येत्या 5 जूनला महाराष्ट्रातल्या प्रत्येक चित्रपटगृहात ज्यांना जसा शक्य असेल त्यांनी आवर्जून पाहावा, हे कळकळीचं आवाहन. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये फार एक पुसट रेषा असते, त्याच्यावरच भाष्य करणारा सिनेमा आहे. मकरंद सरांचं पात्र तरी याच्यात एक बाबा बुवाचं असलं तरी आजकाल फार भोंदू बुवांचं पेव फुटलं आणि जमाना खराब झालेला आहे. तरी पण ती सीमारेषा नीट सांभाळून कुठलंही अंधश्रद्धेला खतपाणी न घालता आम्ही हा सिनेमा केला आहे. आणि हा नुसता विनोदी सिनेमा किंवा हॉरर किंवा थ्रिलर असा सिनेमा नाही. जसे नाट्यशास्त्रात 9 रस सांगितले जातात, तसे 9 रस या सिनेमात आहे. कोणाचं पात्र बघून तुम्हाला तो विभत्स वाटेल, तुम्हाला हसू येईल, कोणाचं पात्र बघून काही प्रसंग बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल, असे सगळे 9 रस या सिनेमात तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता मी वळतोय आणि उषा नाडकर्णी यांच्याकडे, की उषाताई म्हणजे ही तर खऱ्या अख्ख्या इंडस्ट्रीची आई आहे, पण या सिनेमात तिने माझ्या आईचा रोल केलेला आहे. आणि एरवी ती सुनांना छळते, यात तिने मुलाला छळलं आहे.
म्हणजे पडद्यावर छळलंय. एरवी फार मृदू स्वभावाची गोड बाई, जी प्रत्येकाला सांभाळून घेते, प्रत्येकाशी प्रेमानं वागते, प्रत्येकाला आपुलकीनं जवळ करते, अशी ही आमची उषाताई. आणि 2-2 गाणं मिळाल्यानंतर 2-2 रात्र नाचते. आमच्या पायाचे तुकडे पडतात. एरवी तिला दम लागतो, पण नाचताना दम लागत नाही. अशी हा बोला. सर्वप्रथम मी झी स्टुडिओचे जानवलेकर सर यांचे आभार मानते, कारण त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं म्हणून मी या गोतावळ्यामध्ये येऊन पडले. एक बिंदू झाले, या रांगोळीमधला एक बिंदू मी पण आहे. त्यांचे आभार. आणि आता मला जो रोल दिला आहे, आता माझ्या वयोमानापरत्वे मला म्हातारीचाच मिळणार आणि मी म्हातारीच बरी करते, म्हणजे असं लोकांना वाटतं. तशी मी मनाने तरुण आहे. तर याच्यामध्ये म्हातारीचा रोल आहे. आमचं घर आहे, आमच्या घरामध्ये एक दुकान आहे आमचं, आणि मी काय काम करते तर दुकानाच्या बाहेर बसून एक तंगडं वर एक तंगडं खाली, येणाऱ्या जाणाऱ्यांची चौकशी, पंचायती करणारी म्हातारी, अशी मी म्हातारी उंगल्या करणारी अशी मी म्हातारी करते. त्याच्यामध्ये जानवलेकर सरांनी सांगितलं हळदीचं गाणं आहे, तर त्या गाण्यामध्ये पण हिला घाला, म्हणून मला नाचायला गाण्यात घाला. खूप मजा आली मला, खरंच सांगते. आम्ही सकाळी 4 पर्यंत नाचत होतो, आणि खरंच सांगते मी, जरा हल्ली तरी मला दम लागतो, पण मी तिथे रात्री नाचून मला जराही दम लागला नाही, आणि मजा वाटली. या पोरांच्या बरोबर नाचताना गंमत आली. वयाच्या 80व्या वर्षी मी नाचले, याचा मला आनंद झाला. मला काही त्रास झाला नाही नाचताना, मज्जा आली. म्हणजे एखादा डान्स शो करायचा का? हो, तू आणि मी करणारच. पण या सिनेमात काम करताना खूप मजा आली. सगळी आमची पोरं, ती गावातली पोरं, आमचा नवीन डायरेक्टर विविध कोरगावकर जरा दबलेला होता, नंतर सगळे पानचटगिरी करतात बघून तोही सुटला. बाकीचे डिरेक्टर कसे असतात? नाही, बाकीचे डिरेक्टर म्हणजे ते टेन्शन असतं, त्यांना खूप काहीतरी करून दाखवायचं असतं, म्हणून ते बोंबलत तरी असतात, ओरडत तरी असतात, नाही तर शिव्या घालत असतात. ते सगळे आम्ही डायरेक्टर बघितले. त्याच्यामध्ये हा मी नवीन डायरेक्टर मुलगा बघितला, बिचारा घाबरलेला होता. मी या राक्षसांना कसं तोंड देऊ, त्या विवंचनेत होता. त्या विवंचनेत असताना सुद्धा त्यांनी अतिशय सुंदर सिनेमा केला आहे. तो 5 जूनला येतो आहे, सगळ्या थिएटरमध्ये लागतो आहे. तर हा आमचा सिनेमा तुम्ही सगळ्यांनी मुद्दाम 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 येऊन बघायचा आहे. क्या बात है. वा आओ म्हणजे झालेला आहे. या सिनेमात 8 वर्षाच्या मुलांनी सुद्धा काम केलं आणि 80 वर्षाच्या एका तरुणीनं सुद्धा काम केलं आहे. आणि तसंच 8 वर्षाच्या मुलापासून तर 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत सगळ्यांना सिनेमा आवडेल. म्हणजे आई वडील आणि त्यांचे मुलं सोबत बघू शकतील. म्हणजे असा कुठलाही सीन नाही की मुलाचे डोळे बंद करावे लागतील आईवडिलांना, असं काही नाही. खूप कौटुंबिक सिनेमा आणि खूप मनोरंजन करणारा सिनेमा आमच्याकडून घडला आहे. आणि विविध कोरगावकर जरी तो दबलेला पिचलेला असं त्या आऊ म्हटल्या, तरी त्याला जे हवं होतं तेच त्यांनी करून घेतलं प्रत्येक नटाकडून. कुणाला अंशू विविध आपल्याला नाही नाही म्हणत जे करायचं ते सांग ना, कसं कसं करायचं तू? छान आहे, पण हे नको. मी दुसऱ्या दिवशी मला अंशू म्हणला, आपला डिरेक्टर म्हणजे चांगला आहे, साधा आहे तसा, पण तसा चालू पण आहे. म्हणजे आपल्याला तो हो हो म्हणतो, म्हणजे करा करा म्हणतो, नंतर नाही हे चांगलं नाही असं म्हणतो, सगळं काढून टाकतो गपचूप. तुला कळलं जिथे तुला कळलं? हां, तुला कळलं का? मी म्हटलं हां, मला हे पहिल्याच दिवशी कळलं रे. तो आधी सगळं करू देतो, नंतर म्हणतो सर नाही जात नको. त्यामुळे नंतर आम्हाला अशी सवय लागलेली होती की आम्ही आपले इम्प्रोवाईज करायचो, नंतर जाऊ दे हे नाही आवडणार त्याला, नको आपल्याला नको जाऊ दे, असं सगळं व्हायचं. आणि एकीकडे पत्त्यांचा डाव रंगायचा, एकीकडे झाडाखाली बसलेली माणसं असायची, एकीकडे ओमजी गझल आणि गोष्टी लावून बसल्या, म्हणजे मोकळा वेळ असताना. नाही तर लोकांना वाटेल सीन चालू असताना ही कुठली गझल. तर ओमजी तुम्ही एवढी कुठली माझी मजल म्हटलं. नाही, पण मजल दर मजल करत तुम्ही
ओमजी फार फार कमी भूमिका निवडता. ही भूमिका खरोखर मितभाषी माणसाची आहे, पण तसं आतमध्ये खोडकर असलेला माणूस पण आहे. हे सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हटलात की ट्रेलर बघून मला असं वाटतंय माझा निर्णय योग्य होता, पण मग ते काम करत असताना का नेमकं मला वाटलं? नाही काम करताना पण वाटत होतं आणि खूपच आम्हाला मजा आली. मी जितूसोबत मला काम खूप आधीपासून करायचं होतं आणि आम्ही नुसतंच भेटायचो, गप्पा मारायचो, मजा तो काय काय सांगायचा. मी जेव्हा हे उर्दूचा वगैरे सगळा प्रवास सुरू केला ना, त्याच्या अगदी सुरुवातीचा माझा एक गायडिंग फोर्स असा गाईड करणारा जर कुठला माणूस असेल तर त्याच्यापैकी एक जितू आहे. सो त्याच्याबरोबर काम करण्याचा योग यावा अशी माझी खूप इच्छा होती आणि आज ती या सिनेमाच्या निमित्तानं आली. आता मला प्रश्न विविध तुला विचारायचं की कुठलाही दिग्दर्शक किती चांगला किती वाईट हे काम करतानाच कळतं, काम केल्यानंतर कळतं. पण आज भवेश जानवलेकर आणि झी स्टुडिओज इतक्या नवनवीन दिग्दर्शकांना संधी देतात, एका मागोमाग एक हा विश्वास दाखवतात. तो विश्वास जेव्हा तुझ्या खांद्यावर होता आणि जेव्हा तू या कलाकारांची सगळ्यांची निवड केलीस, ज्या पद्धतीनं तू ते बंदिस्त ठेवण्यात यशस्वी झालास, तुला आत्ता या सगळ्या तुझ्या या प्रवासाविषयी काय वाटतंय? ते गाव, त्या गावातली ती सगळी माणसं ही तयार करताना त्या व्यक्तिरेखेपासून त्यांना जिवंत करण्यापर्यंत. पहिली गोष्ट म्हणजे सर्वात प्रथम हा सिनेमा मला भवेश जानवलेकर यांनी मला संधी दिली आहे फर्स्ट. त्यामुळे आणि ते संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे कम्प्लिटली. आणि राहिला प्रश्न गाव, कोकण माझ्या आधीपासून म्हणजे नसानसामध्ये खरं बघायला गेलं तर. कारण मी कोकणाचा असलो त्यामुळे मला ही गोष्ट खूप रिलेटेबल वाटली, माझी आसपासची वाटली आणि ती म्हणून मला मांडावीशी वाटली. पण जरी ही कोकणातली गोष्ट असली तरी ना या सिनेमामध्ये म्हणजे पुण्यावरून ओम, जितू सर, सई, सांगली सई, मराठवाड्याचे सर, आऊ किंवा बराच म्हणजे सगळं पूर्ण महाराष्ट्र ह्या सिनेमाला लाभला आहे किंवा ह्या कॅरेक्टर्समध्ये आला आहे. सो त्यामुळे हा फक्त कोकणातला सिनेमा झाला नाही, हा पूर्ण महाराष्ट्राचा सिनेमा झाला आहे. सो आणि ना ह्यात सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राचा सिनेमा होताना सुद्धा ह्यात खूप कोर इमोशन्स, खूप इमोशनल, खूप हसवलं आहे, खूप इमोशनली रडवलं आहे सुद्धा आणि घाबरवलं आहे सुद्धा. सो ना ह्या सगळ्या इमोशनचा एक मोठा फुगा हा म्हणजे हा सिनेमा आहे जो 5 जूनला तुमच्या समोर फुटणार आहे आणि तुम्ही त्याचा आनंद घेणार आहात. सो हाच 5 जून हा